राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। 10 नोव्हेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार। 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत। अर्ज माघारी घेण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदत। अर्ज भरताना जात प्रमाणपत्र बंधनकारक। 288 अध्यक्षपदासाठी तर 2820 सदस्यांसाठी निवडणूक। तर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी 6 लाख खर्च मर्यादा तर उमेदवारांना 2 लाख खर्च मर्यादा असेल। मतदार यादीतील दुबार नावांसंदर्भात पुरेशी खबरदारी। दुबार नावे असतील तर नावापुढे डबल स्टार चिन्हांकित असेल। मतदारांना मतदान केंद्र आणि यादीतील नाव शोधण्यासाठी खास ॲप। उमेदवाराविषयीची माहिती खास ॲपच्या द्वारे उपलब्ध होणार। नगर परिषदेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार। नगरपंचायतीमध्ये अध्यक्षांसाठी 1 आणि सदस्यांसाठी 1 मत द्यावं लागणार। मतदार संघनिहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। ईव्हीएम वरच निवडणुका होणार। निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट नसेल तर मतदानाच्या वेळी ईव्हीएम आणि बॅलेट युनिटच असेल। एकूण 1,07,03,576 मतदार। 53 लाख पुरुष तर 53,22,000 महिला मतदार। 13,355 मतदार केंद्र असतील तर केंद्रांवर 66,775 निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतील। कोकणामध्ये 27, नाशिक विभागामध्ये 49 तर पुणे विभागामध्ये 60 शहरांमध्ये निवडणुका। निवडणुकीमध्ये 10 नवनिर्मित नगर परिषदा आणि 15 नवनिर्मित नगरपंचायतींचा समावेश। परिषदेच्या एका प्रभागामध्ये 2 किंवा 3 जागा। पंचायतीमध्ये 1 सदस्यीय वॉर्ड असेल। मतदान केंद्रावर वीज, पाणी, सावलीची व्यवस्था। मतदानासाठी दिव्यांग, वृद्ध, गर्भवती आणि स्त्रियांना सुविधा देणार निवडणूक आयोगाच्या वतीने माहिती। आमची निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण। पुढच्या 10 दिवसांमध्ये उमेदवारांच्या याद्या जाहीर करू। निवडणूक आयोगाचा कारभार अतिशय दुर्दैवी। हर्षवर्धन सपकाळांची टीका। नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित होतील हा अंदाज प्रत्येकाला होता। प्रत्येक पक्षाने तयारी केलेली आहे। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगामध्ये संभ्रम आहे। त्यांनी नक्की काय करायचं ते समजत नाही। जयंत पाटलांची टीका। दुबार मतदारांची नोंदणी जर असेल तर मतदान करताना एकदाच मतदान करता येतं। दुबार मतदान होतच असा काही भाग नाही। खबरदारी प्रत्येक राजकीय पक्षाला घेता येते। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकामध्ये गेली। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं। राज ठाकरेंचा एक्सपोस्ट करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल। भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली। पुढची भूमिका सर्वपक्षीय नेते बसून कायदे अभ्यासकांची मतं जाणून निर्णय घेऊ। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग प्रक्रिया रेटण्याचा प्रयत्न करतोय। भाजप जे सांगतील तेच होईल। पुढचा कार्यक्रम आम्ही पक्ष बसून जाहीर करू। अनिल परब यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगावर केंद्र आणि राज्य सरकारचा दबाव असू शकतो। स्वच्छ मतदार याद्यांद्वारे निवडणूक होईल अशी अपेक्षा होती। रोहित पवारांची प्रतिक्रिया। ही निवडणूक आहे की कटकारस्थान हे कळत नाही। निवडणुकांच्या घोषणांसंदर्भात बच्चू कडूंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आम्ही समाधानी नाही। निवडणूक आयोग भाजपची शाखा असे बोर्ड लावावे लागेल अशी अंबादास दानवेंची टीका। भीतीपोटीच जिल्हा परिषदेच्या ऐवजी पालिका निवडणुका जाहीर तर शेतकऱ्यांचा तीव्र रोष। मतपेटीच्या द्वारे व्यक्त होण्याची भीती। माजी आमदार बाबाजानी दुर्राणींची महायुतीवर टीका। ज्या पद्धतीने आज डाव साधला तो अत्यंत चुकीचा। कोणाचा दबाव आहे? तुम्ही दुबार मतदानाला कसं थांबवणार आहात? संदीप देशपांडेंचा सवाल। आजपासून निवडणूक आचारसंहिता लागू। काही महिने लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही। आचारसंहितेच्या काळामध्ये वित्तीय अनुदान देण्यावर बंदी। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उद्या कोल्हापूर दौऱ्यावर। तर ऊस दराच्या मुद्द्यावरून सध्या कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूरमध्ये आढावा बैठक संपन्न। बैठकीला आजी माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित। राज्यातील 2 कोटी कुटुंबाच्या जमिनी होणार अधिकृत। तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय। राजपत्र देखील प्रसिद्ध। तर नियमित शुल्क देखील आकारणार नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय।
सातारामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। पुढच्या 2 दिवसांमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती। निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार। शिवसेना नगरपरिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार। आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर संतोष बांगरांची माहिती। एकनाथ शिंदे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंचा कार्यक्रमात उल्लेख। इस्लामपूर नगर परिषदेचे नाव आता ईश्वरपूर। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला केंद्रीय गृह खात्याची परवानगी। स्थानिक पातळीवर कोणासोबतही आघाडी करा, मात्र भाजप सोबत नको। निवडणुकांसाठी शरद पवारांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश। शरद पवार कोल्हापुरातल्या हॉटेल पंचशीलमध्ये दाखल। शरद पवार उद्या आयोजित एका वृत्तसमूहाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार। वर्ल्ड कप विजेत्या राज्यातील महिला खेळाडूंचा सत्कार करणार। महिलांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। गोरगरिबांना मोफत आणि सोयीस्कर उपचाराचा मार्ग खुला। महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये 2399 आजारांसाठी मान्यता। 5 लाखापर्यंत मदत करणार, तर काही आजारांमध्ये 10 लाखांपेक्षा अधिक मदत देणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। बिबट्याच्या संदर्भातील घटना दुर्दैवी। या संदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू। बिबटे पकडून रेस्क्यू सेंटरमध्ये देण्याची परवानगी घेणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी महिला आरक्षणासंदर्भात घेतला आढावा। महिलांच्या जागांबद्दल माहिती घेण्यासाठी पुढचे 2 दिवस बैठक घेणार। सुप्रिया सुळेंची माहिती। मतदार यादीमध्ये दुबार मतदार आहे हे सत्तेतील तिन्ही पक्षांकडून कबूल। आम्ही संविधानाच्या चौकटीमध्ये काम करतो। हिंदू मुस्लिम हे भाजपनं सुरू केलं। सुप्रिया सुळेंची टीका। रोहित आर्य प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे। त्यांना क्लीन चिट देऊ नये, जे आहे ते पारदर्शक झालं पाहिजे। सुप्रिया सुळेंची मागणी। मंत्री छगन भुजबळ लवकरच बरे व्हावेत असं सुप्रिया सुळेंकडून ट्विट। छगन भुजबळ यांच्यावर नुकतीच हृदयाची शस्त्रक्रिया। नवी दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली निवडणूक आयुक्तांची भेट। महाराष्ट्रातील मतदार यादीतील घोळाबद्दल दिलं निवेदन। खासदार प्रशांत पडोळे यांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक मांडला। त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी दिली। नाना पटोले यांच्याकडनं पाठराखण। नंदुरबारमध्ये येत्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये युती होणं अशक्य। भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची माहिती। आजपासून इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर। या क्रांतिकारी निर्णयाचं मी अभिनंदन करतो। गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकींचा दुसरा दिवस। अजित पवारांच्या कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। संतोष बांगर यांनी वाटप केलेल्या साड्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाळल्या। जैन बोर्डिंग हॉस्टेल नंतर आणखीन एक जागा बळकावली। पुरावे देत ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। अहिल्यानगरमधील जागा संग्राम जगतापांनी बळकावली। जागेवर कब्जा करत जगतापांनी सुरू केलं कार्यालय। ठाकरेंच्या शिवसेनेची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार। बुलढाण्यातील चिखलीमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा। आमदार संजय गायकवाड यांचा चिखली नगराध्यक्षपदावर दावा। चिखलीमध्ये भाजपच्या श्वेता महाले आमदार। मंत्री गुलाबराव पाटील यांनी लोकशाही मराठीनं दाखवलेल्या मुंबईतील कचरा संकलन घोटाळ्याच्या संदर्भात दिली प्रतिक्रिया। जुनाच विषय असला तरी कारवाई नक्की होईल, गुलाबराव पाटलांचं आश्वासन। सोलापूरमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील 7 नोव्हेंबरला भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। रोहित पवार यांचे डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणी सत्ताधाऱ्यांना प्रश्न। सोशल मीडियावर पोस्ट करत सत्तेसाठी सोयीचं राजकारण करा, पण एखाद्याचा बळी गेला तरी तुम्ही गप्पच बसणार का? रोहित पवारांचा सवाल। पालिका वाहन चालकाची कन्या झाली सीए। भिवंडी पालिकेमध्ये 28 वर्षांपासून वाहन चालक म्हणून सेवा बजावणारे चंद्रशेखर धेंडे यांची कन्या गायत्रीनं सीएच्या अंतिम परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित केलं। उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्प वाढवणपर्यंत जोडणार। जोड रस्त्यानं सेतू वाढवणपर्यंत विस्ताराला मान्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय। भिवंडीमध्ये भाजी मार्केटमध्ये पालिकेची मोठी कारवाई। जागा अडवत बसलेल्या फेरीवाल्याने वर्दळीच्या रस्त्यांवरील भाजी मार्केटवर पालिका पथकाची जेसीबीच्या सहाय्यानं कारवाई। शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता मोकळा। रत्नागिरीमधील राजीव कुमार मिश्रा यांनी कोकण रेल्वेमध्ये संचालक म्हणून पदभार स्वीकारला। सांगलीमध्ये 9 नोव्हेंबरला बैलगाडी शर्यतींचं पहिलवान चंद्रहार पाटील यांनी केलं आयोजन।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार। विजेत्यांसाठी फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर आणि 150 दुचाकींचा समावेश। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध। आमच्या जमिनी कवडीमोल भावामध्ये विकल्या जात आहेत, आम्ही आता करायचं तरी काय, असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी आणि त्यांचे विचार जगभरामध्ये पोहोचावेत यासाठी परदेशातही विविध उपक्रमांचं आयोजन राज्य सरकार करणार। सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची घोषणा। सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे, ठाकरेंची सेना आक्रमक। खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी वैभव नाईकांच्या नेतृत्वामध्ये बैलगाडी आंदोलन। सिंधुदुर्गमध्ये घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्या, लाभार्थ्यांची कुडाळ तहसीलदारांकडे मागणी। माणगाव तालुक्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारामध्ये। भिरा टाटा विद्यालयानं केलं अचानक शिक्षण बंद। 2 दिवसांपासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित, पालकांमध्ये संतापाची लाट। पवनचक्की उभारणीमधील मध्यस्थी बंद करा, धाराशिव जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा आदेश। आज मंत्रालयाच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीत दिले आदेश। वसई विरार महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या उपसंचालकपदी मनीष विष्णुकरांची नियुक्ती। त्यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला। त्रिभाषा सूत्री समितीच्या प्राथमिक निष्कर्षामध्ये 90% लोकांचा 1ली ते 4थी हिंदी सक्तीला विरोध। 20 डिसेंबर रोजी अंतिम अहवाल सादर केला जाणार। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधवांची माहिती। सोलापूरमधील शाळांमध्ये वंदे मातरम समूह गीताला सुरुवात। शाळांमध्ये होतंय राज्य सरकारनं सुरू केलेल्या आदेशांचं पालन। सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश। तर पुण्यातील अल-जदीद उर्दू शाळेमध्ये वंदे मातरम गीत गायन उपक्रम। सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश। नागपूरच्या ओमे सलमा गर्ल्स विद्यालयामध्ये निर्देशाचं पालन। शासनाचे विविध उपक्रम आणि आदेशाचं तंतोतंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलं पालन। अमरावतीच्या तिवसा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा राडा। विहिरीच्या काठावर बसत आंदोलन। शासकीय मदतीसह विमा परतावा द्या, काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची मागणी। असीम सरोदेंवर झालेली कारवाई संशयास्पद, वकिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का? पुणे जिल्हा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष आणि वकील मिलिंद पवारांची प्रतिक्रिया। मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी येणार, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती। माझं कोल्हापूर, कुष्ठरोग मुक्त कोल्हापूर या मोहिमेच्या अंतर्गत कार्यरत राहावे, जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचे निर्देश। तर 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरच्या कालावधीमध्ये आरोग्य विभाग कुष्ठरोगांना शोध मोहीम राबवणार। यवतमाळमधील 26 रेती घाटांचा होणार लिलाव। 7 तालुक्यांमधील घाटांचा लिलाव करण्यासाठी आज निविदा स्वीकारली। नांदेडच्या माहूर तालुक्यातील निकृष्ट विकास कामांनी दिरंगाईमुळे नागरिकांना त्रास। बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार करताच कारवाईला सुरुवात। धाराशिवमध्ये तुलसी विवाहासाठी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नागरिकांची मोठी गर्दी। अहिल्यानगरमध्ये दुग्धयोगी रावसाहेब म्हस्के यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा उत्साहात संपन्न। याप्रसंगी शरद पर्व सारथी अमृतरथ या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं। राज्यभरात आज निवासी डॉक्टरांचा संप। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा या उद्देशाने संप। नागपूरमध्ये रुग्णालयातील ओपीडी बंद ठेवत निषेध। महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा ही मागणीसाठी कळवा। छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमधील 120 डॉक्टर संपावर। यवतमाळमध्ये डॉक्टर संपदा मुंडेंच्या न्यायासाठी डॉक्टरांचं काम बंद। आंदोलन, सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी आंदोलन। भंडाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन। प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांना ओढून देऊ असं म्हणणाऱ्या खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। ठाण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खडक नाटकाच्या प्रयोगाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध। गडकरी रंगायतन येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। नवी मुंबई विमानतळ भरतीमध्ये मराठी तरुणांना डावलल्यानं मनसेची आक्रमक भूमिका। विमानतळ प्रकल्पामध्ये स्थानिकांना आणि मराठी मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य द्या, नाहीतर रोषाला सामोरं जा, मनसेचा इशारा। ऊस दरासरी शिवसेनेसह 14 संघटना मैदानामध्ये 6 नोव्हेंबरपासून कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन।
जळगावमध्ये भगवान झुलेलालांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याने सिंधी समाजामध्ये संतापाची लाट। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी। पोलीस अधीक्षकांना निवेदन देत केली कारवाईची मागणी। कर्नाटकमध्ये ऊस दरासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। 2 लाख मजूर ऊसतोडणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेमध्ये 7 तारखेपर्यंत ऊसतोडणी सुरू न केल्यास मजूर संपावर जाण्याची शक्यता। प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये आंदोलन। ठाकरेंची सेना आणि मनसे यासोबतच मराठी एकीकरण समितीचा आक्षेप घेत आंदोलन, तर पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांची धरपकड। बीड ते नाळवंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा। रस्ता 15 वर्षांपासून नादुरुस्त असल्यानं नागरिकांचे होत आहेत प्रचंड हाल। धुळे जिल्ह्यातील शिंदखेड राजा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावरती मोर्चा। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला होता मोर्चा। बरदाव कॉन्क्रीट मिक्सर वाहनानं शाळकरी विद्यार्थ्याला चिरडलं। मालेगावातील 14 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू। संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको। पिंपरी चिंचवडमधील खालुंब्रे ते खराबवाडी रस्त्याची दैना अवस्था, तर नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास। पुण्यामध्ये वाहतूक कोंडीनं वाहन चालकांच्या नाकीनं अरुंद मार्ग हे वाहतूक कोंडीचं प्रमुख कारण। वाहतूक कोंडीनं वाहनांच्या लांबच लांब रांगा। पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोल रद्दची मागणी केंद्राकडे करणार। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची माहिती। कोल्हापूरमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम। 2 तासामध्ये 289 वाहनधारकांवर कारवाई। सांगलीच्या जतमध्ये रस्त्याअभावी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांची ओढ्यातून वाटचाल। पाच्छापूर गावातील साळुंखे वस्तीवरील ग्रामस्थांची गैरसोय। परिसरामध्ये नागरिकांसाठी रस्त्याची मागणी। चंद्रपूरमधील एसटीनं दिवाळीमध्ये कमावले 5 कोटी 13 लाख रुपये। दिवाळीच्या दिवसांपासून आतापर्यंत प्रवाशांची बस स्थानकावर प्रचंड गर्दी। जळगावच्या पाचोरा भडगाव तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित। स्थानिक आमदारांनी मंत्र्यांनी आश्वासन देऊनही अद्याप मदत नाही। काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आले कायमस्वरूपी मोबाईल नंबर। अधिकारी बदलले तरी नंबर तोच। शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट तुटणार नाही। हिंगोलीमध्ये नाफेड नोंदणीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी केंद्रावर मोठी गर्दी। सर्व्हर डाऊन झाल्यानं शेतकऱ्यांना नोंदणी करताना मनस्ताप सहन करावा लागतोय। जालन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा कापूस पिकाला फटका। काढणीला आलेल्या कापसाचं मोठं नुकसान। नुकसानीमुळे शेतकरी वंचित। सिंधुदुर्गात सुरू असलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भात पीक वाचवण्यासाठी आता बळीराजाची धडपड। यवतमाळमध्ये कपास किसान ॲपवर शेतकऱ्यांना ऑनलाईन बुकिंग करावं लागणार। बुकिंग नंतर स्लॉट मिळणार, मगच कापूस विकता येणार। बिलासपूरमध्ये मोठी ट्रेन दुर्घटना। लोकल ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर धडक। ट्रेनचे डबे रुळावरून घसरले। 6 प्रवाशांचा मृत्यू, 12 पेक्षा अधिक प्रवासी जखमी, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती। हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन। वृद्धापकाळानं निधन झाल्याची माहिती। भांडूपमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत। हनुमाननगर परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची नागरिकांची मागणी। राज्यातील बिबटे पकडून वनतारामध्ये पाठवणार, गणेश नाईकांनी दिली माहिती। परभणीच्या पूर्णामध्ये मोकाट गाढवांचा हे दोष। वृद्ध महिला गाढवांच्या हल्ल्यामध्ये जखमी। मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचा कहर। टेम्पोचे टायर निघून अपघात। काशीमीरा पोलीस ठाण्याजवळ रात्रीची घटना। पिंपरी चिंचवडमधील आकुर्डीमध्ये विठ्ठल मंदिराजवळ महिलेनं केली वाहनाची तोडफोड। पैशाच्या वादातून तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती। वाशिम जिल्हा परिषद इमारतीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग। आगीमध्ये विद्युत नियंत्रण यंत्रणा पूर्णपणे जळून खाक। आगीमध्ये कोणतीही जीवित आणि वित्तहानी नाही। सिकंदर शेखला जामीन मंजूर। पंजाबमधील गुर्जर टोळीशी असलेल्या संबंधांचा संशय प्रकरणी शुक्रवारी सिकंदर शेखला करण्यात आली होती अटक। शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडून 8 जणांना अटक। बनावट ॲपच्याद्वारे पीडिताकडून तब्बल 1 कोटी 7 लाखांची रक्कम लाटण्याचा प्रकार घडला होता। केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये नागरिकांचा गोंधळ। प्रथमोपचारानंतर रुग्णाला उपचारासाठी कळवा येथे जाण्याचे डॉक्टरांचे निर्देश। डॉक्टरनं रुग्णवाहिकेमध्ये जाण्यास नकार दिल्याचा आरोप करत नातेवाईक आक्रमक। कल्याण स्टेशन परिसरातील पुलावरून लहान बाळाची चोरी। पुण्याहून एक कुटुंब पुलावर झोपलं असताना घडला धक्कादायक प्रकार।
गणेश काळेच्या अंत्यविधीला आरोपी समीर काळेची उपस्थिती, तर पोलीस बंदोबस्तामध्ये समीर काळेनं केला भावाचा अंत्यविधी. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हाणामारी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये हाणामारी, संबंधित हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षकानं केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, एक्स्ट्रा क्लासेसच्या नावानं थांबवलं, लिफ्टमध्ये नेत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाच्या विरोधात निगडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या अर्जो टेक्सोल कंपनीच्या मालमत्तेवर प्रशासनाचा कब्जा, आकर्षक परताव्याचा आमिष दाखवत केली कोट्यवधी रुपयांची फसवणूक. जळगाव एमआयडीसी मधील दारूच्या अड्ड्यावरील गोळीबारामधील जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपी अद्यापही फरार, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी 6 जणांवर कारवाई, विवेकानंद कॉलेजच्या बाहेर पोलिसांनी काढली टोळक्याची धिंडा. जळगावमधील श्रीराम रथोत्सवात गर्दीचा फायदा घेत चोऱ्या आणि महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी, मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलांना शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नाशिकच्या शरणपूरमध्ये रात्रीच्या सुमारास गोळीबार, पोलिसांनी संशयितांना घेतलं ताब्यात, पुढील तपास सुरू. अमरावतीमध्ये शेतीच्या वादातून कुटुंबामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, पोलिसांनी दिला दोन्ही बाजूच्या लोकांना चोप, 4 जणांवर कारवाई. अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना लवकरात लवकर मदत केली जाईल, पंचनाम्याचं काम जवळपास संपलं, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. नायगाव ते घोडबंदर जलमार्गावर रोरो सेवा सुरू होणार, वसईतील मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांसंदर्भात तोडगा, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट, 9 मुद्द्यांचं पत्र निवडणूक आयोगाला सुपूर्द, पत्रावर सकपाळ आणि ठाकरे बंधू आणि पवारांची स्वाक्षरी, याद्यांमधील घोळ दुरुस्त करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.